हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भातलं केलेलं वक्तव्य हा आता आंतरराष्ट्रीय इश्यू व्हायला लागलेला आहे। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुस्लिम समाजावरती होणारा अत्याचार आणि मोहम्मद पैगंबर यांच्यावरती केलेलं वक्तव्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। भारतीय मुसलमानांवरती जेव्हा अत्याचार होतो तेव्हा तो जगाचा प्रश्न होत नाही, परंतु वेगवेगळ्या धर्माचे असणारे जे प्रेषित आहेत, हिंदू धर्मातले असणारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असणारे प्रेषित आहेत, त्यांच्या संदर्भातलं किंवा इथे असणारं मुस्लिम समाजाचं असणारं हजरत मोहम्मद पैगंबराच्या संदर्भातलं असेल, ख्रिश्चनांच्या संदर्भातलं जीसस क्राइस्ट असेल, सिखांच्या संदर्भातलं असणारं गुरु नानक असेल, महावीरांच्या जैनांच्या संदर्भात महावीर असेल किंवा बौद्ध धर्मियांच्या बाबतीत असणारं भगवान बुद्ध असतील, या सगळ्यांच्या संदर्भातलं ज्यावेळेस वक्तव्य केलं जातं आणि डिगोरेटरी वक्तव्य केलं जातं त्यावेळेस तो एक आंतरराष्ट्रीय इश्यू होतो, अशी असणारी परिस्थिती आणि आज तो झालेला आपल्याला दिसतोय। आज हा प्रश्न एवढा गंभीर झालेला आहे की कतारसारखा देश, त्याच्याचबरोबर कुवेतसारखा देश, ज्यांनी असणारं इमिग्रंट्स म्हणजे त्यांच्या देशामध्ये जे कामाला गेले आणि त्यांनी असणारं आंदोलनं केलं, त्यांना असणारं त्यांनी डिपोर्ट करून टाकले, अशी असणारी परिस्थिती आहे। युरोपियन नेशनमध्ये सुद्धा ही चर्चा सुरुवात झालेली आहे की वर्जिन मेरीच्या संदर्भात सुद्धा मागच्या सरकारच्या वेळेस वक्तव्य केलं जातं, त्यावेळेस जे हजरत मोहम्मद प्रॉफिटच्या संदर्भातलं वक्तव्य केलं जातं आहे तीच भूमिका असणारी जीसस क्राइस्टच्या संदर्भातला आहे का, अशी असणारी परिस्थिती आहे। आमच्या नोटमध्ये असणारा आम्ही ह्याचा परिणाम काय होऊ शकतो हे आपल्याला असणारं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की भारताचं जे वर्षाचं 24 लाख कोटी उत्पन्न आहे, त्या 24 लाख कोटीपैकी 6,14,00,000 कोटी हे जे भारतीय बाहेर राहतात आणि त्यांना पगार म्हणा, त्यांना इतर व्यवसायातून जे येतात तो ते भारतामध्ये पाठवतात आणि त्यातून आपली असणारी व्यवसायाला हातभार लागतो, अशी असणारी परिस्थिती आहे। दुसऱ्या बाजूस जे डिपोर्टेशनची असणारी प्रक्रिया सुरुवात झालेली आहे, डिपोर्टेशनची असणारी जी प्रक्रिया सुरुवात झालेली आहे, अशाच डिपोर्टेशनची असणारी प्रक्रिया पूर्ण जगामध्ये सुरुवात झाली तर कमीत कमी आमच्या माहितीप्रमाणे 90 लाख लोक असणारा भारतामध्ये परत घ्यावे लागतील आणि मग सरकारला ह्या 90 लाख लोकांना पोसावं लागेल, अशी असणारी परिस्थिती आहे। टोटल भारतीय जगामध्ये पसरलेले जे आहेत ते 20 कोटी आहेत, अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा दोन व्यक्तींना जे केंद्र शासन प्रोटेक्शन करते, हा देशापुढचा असणारा गांभीर्य प्रश्न आहे, असं आपण एक लक्षात घ्या। बीजेपीची असणारी एक आयडिओलॉजी असू शकते इथल्या मुसलमानाच्या विरोधात, पण जगामध्ये आता असणारं विचारलं जात आहे ते म्हणजे की बीजेपीची असणारी हे जे सगळे प्रेषित आहेत धर्मांचे, वेगवेगळ्या धर्मांचे जे प्रेषित आहेत, त्यांच्या संदर्भात सुद्धा तीच भूमिका आहे का, ही आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय त्या ठिकाणी झाला आहे, अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून हा विषय गांभीर्याने आहे। भारतातली जनता
हे BJPच्या भूमिकेबरोबर नाही. भारतीयवासियांची भूमिका वेगळी आहे हे दाखवण्यासाठी एक शांती मार्च, अमन मार्च हा 17 तारखेला आम्ही असताना आयोजित केलेला आहे. मदनपुऱ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं जे ऑफिस आहे तिकडनं जाऊन शांततेने तो असणारा आझाद मैदानामध्ये त्या ठिकाणी जाईल. आमची मागणी एवढीच आहे की ज्या दोघांनी मिसेस नपूर शर्मा आणि त्याच्याचबरोबर असणारा जिंदल या दोघांवरती असणारा कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. माझ्या माहितीप्रमाणे अनेक राज्यांमध्ये यांच्या विरोधात जी तक्रार झालेली आहे तिथले पोलीस दिल्लीमध्ये उपस्थित आहेत. गेले 3 दिवस तिथे असणारा पोलीस उपस्थित आहेत. परंतु बाहेरच्या राज्यामध्ये कोणाला अरेस्ट करायचे असेल तर तिथल्या लोकल पोलिसची मदत घ्यावी लागते अशी असणारी परिस्थिती आहे. दिल्लीमध्ये केजरीवालचं सरकार जरी असलं तरी लॉ अँड ऑर्डर हे दिल्ली सरकारच्या हातामध्ये नाही, तर दिल्लीतलं लॉ अँड ऑर्डरचं जे आहे हे भारतीय जनता पक्षातलं केंद्रातलं सरकार जे आहे त्यांच्या हातामध्ये आहे. म्हणजे एका अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांच्या हातामध्ये आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही असणारा सवाल हा विचारतोय की ते पंतप्रधान आहेत आणि गृहमंत्री आहेत त्यांना आम्ही असणारा विचारतोय की तुम्हाला ह्या देशामध्ये शांतता पाहिजे की अशांतता पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. पंजाबच्या निवडणुकीमध्ये BJPला असणारा वॉशअप झाला अशी परिस्थिती आहे. आणि ते वॉशअप होण्याचं एकमेव कारण जे काही शेतकरी दिल्लीला उपोषणाला बसले होते, पंतप्रधान पंजाबला गेल्यानंतर त्यांना भेटायचं होतं. ज्या तऱ्हेनं असणारं जे चित्र उभं केलं त्यातून एकच पंतप्रधानाने सांगितलं की हे मला ठार मारण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते, मला इजा करण्यासाठी उपस्थित होते असं स्वतः पंतप्रधानांनी त्यावेळेचं वक्तव्य केलं. दुर्दैव आहे या वक्तव्याचं मी असं मानतोय, कारण का त्यातून खलिस्तानवादी यांना असणारं खतपाणी मिळालं, बळकटी मिळाली आणि आज आपल्याला दिसते की खलिस्तानवाद्यांनी असणारं डोकं वरती त्या ठिकाणी काढलेलं आहे. दुसरी महत्त्वाची जी घटना घडलेली आहे की ज्याच्याबद्दल इथलं सरकार काही बोलत नाही आणि ते म्हणजे पाकिस्तानमधला असणारं ISI जे आहे आणि खलिस्तानवादी यांचा समझोता झालेला दिसतोय. जे काही ब्लास्टचा सिलसिला या देशामध्ये गेले 15 वर्ष 20 वर्ष चालला होता आणि तो कुठेतरी थांबलेला आपल्याला असताना दिसतोय, तो पुन्हा सुरुवात होईल का ही आता भीती या ठिकाणी व्यक्त केल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे इझी हे जे मिडल ईस्टमधला असणारं नॉन स्टेट मुस्लिम ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की आम्ही इथे असताना याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. शासनाला 2 माणसं म्हणजे केंद्र शासनाला 2 माणसं वाचवण्यासाठी इथे अनेक जणांचे बळी गेले तरी चालतील अशी भूमिका त्या ठिकाणी घेतल्या जाते. आणि मुंबईतल्या सर्व नागरिकांना माझं असणारं आव्हान आहे की आपले सगळ्यांचे नातेवाईक विदेशामध्ये राहतात. जे विदेशामध्ये राहतात त्याच्यापैकी 95% हे असणारे सर्व हिंदू आहेत. आपल्या इथल्या परिस्थितीमध्ये त्यांना असणारा त्रास होणार आहे. तेव्हा आम जनता ही BJPच्या या भूमिकेबरोबर नाही हा दाखवणारा जो मोर्चा आम्ही 27 तारखेला
17 तारखेला जे काढतो आहोत त्याला आम जनतेने त्या ठिकाणी असणारं सहभागी द्यावं. त्रास होईल याची मला जाणीव आहे, परंतु आपलेच बांधव, आपलेच धर्म बांधव हे इतर देशामध्ये राहतात, त्यांना त्रास होऊ नये म्हणून या सरकारच्या आम्ही बरोबर नाही या प्रश्नावरती हा दाखवण्याचा जो मोर्चा आहे त्याच्यामुळे त्यांनी असणारं सहन करा. त्याचबरोबर आम्ही असणारं हेही जाहीर करतो आहे की आयोजक वंचित बहुजन आघाडी आहे ही वस्तुस्थिती जरी असली तरी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले, त्याच्याचबरोबर शिवसेनेचे असणारे उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादीचे असणारे अध्यक्ष जयंत पाटील यांना आम्ही निमंत्रण पाठवतो आहोत की त्यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, शांती मार्चमध्ये सहभागी व्हावं. कारण का हा कुठल्याही पक्षाचा मोर्चा नाही, तर हा देशातल्या नागरिकांचा प्रश्न आहे. आणि त्याच्याचबरोबर इंटरनॅशनली जे काही भारताचं कंडेमनेशन आज चाललेलं आहे आणि भारतीय जो असणारा वेगवेगळ्या देशामध्ये राहतो त्याला सुरक्षितेची भावना प्रदान करण्यासाठी या सगळ्यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत. अपेक्षा आहे की हे सगळेजण या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि शांततेने हा मोर्चा पार पडेल असं गवाही आम्ही असणारं त्या ठिकाणी देतो आहे. त्याच्याचबरोबर मुस्लिम समाजाला सुद्धा आम्ही असणारं आवाहन करतो आहे की आपण प्रेषितसाठी काहीही करायला तयार आहात याची आम्हाला जाणीव आहे, परंतु 17 तारखेच्या मोर्चामध्ये दगडफेक होणार नाही, लाठीचार्ज पोलिसाला करण्याची वेळ येऊ देऊ नका. शांततेने आपण असणारा पार पाडू आणि आपला निषेध नोंदवू की आम्ही सरकारपासून वेगळे आहोत. किंवा मुस्लिम समाजसुद्धा इथे असणारा पूर्ण सहकार्य करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. त्यांनीही आश्वासन दिलेलं आहे की आम्ही शांततेने त्या ठिकाणी सहभागी होऊ आणि शांततेने त्या ठिकाणी आम्ही परत जाऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. चर्चा खुली आहे, आपण आता विचार. मी हिंदीमध्ये देतो, मग हे करतो बाईट हिंदी. हज़रत मोहम्मद पैगंबर के बारे में बीजेपी के प्रवक्ता ने जो बयानबाजी की है वो पूरी तरह से गलत है और देश को एक तरीके से संकट में ले आई है. मुसलमानों के खिलाफ बयानबाजी करना, भूमिका लेना ये एक अलग मामला है. और दूसरा मामला ये है कि यहाँ धर्म के जो धर्मगुरु हैं, जैसे मोहम्मद पैगंबर जो है इस्लाम के गुरु हैं, जीसस क्राइस्ट क्रिश्चियनों के गुरु हैं. हिंदुस्तान के अंदर अलग अलग जगहों में हिंदुओं के देव देवता है कि जिनकी आदर और पूजा की जाती है. महावीर है, जैनों के लिए आदर है. बुद्धा जो है, गौतम बुद्धा जो है वो बौद्धों के लिए है. तो इनके बारे में अगर कुछ कहा जाता है तो ये इंटरनेशनल मामला होता है, ये देश का मामला नहीं होता है. और इसलिए कई देशों ने भारत की बुरी तरह से निंदा भी की है और अपने अपने एम्बेसडर को बुलाकर, भारत के एम्बेसडर को बुलाकर उन्होंने अपनी नाराज़गी भी जाहिर की है. कुछ देशों ने, जैसे कुवैत और कतार जो है, दोनों देशों ने जो इमिग्रेंट्स है, ये सबसे बड़ा अहम बात है कि उनके देशों में जो इमिग्रेंट्स है और इन्हीं इमिग्रेंट ने हज़रत मोहम्मद पैगंबर के बारे में जो हिंदुस्तान में बयान हुई उसके खिलाफ जिन्होंने आंदोलन वहाँ पर किया उनको वहाँ से हकाला दिया गया, डिपोर्ट किया गया. ये एक शुरुआत है. केंद्र सरकार अगर कोई सही भूमिका अगर नहीं लेती है तो शायद मुझे लगता है जो भारतीय कामकाज के नाम से
यूरोप में गए हैं या मिडिल ईस्ट में गए हैं, उनके बारे में हम लोग सोच नहीं रहे, ना उनको सुरक्षा की व्यवस्था कुछ कर रहे हैं। ये सरकार का जो है वर्जिन मेरी के बारे की बातचीत जो है वो पिछली सरकार के वक्त लोगों के सामने अंतर्राष्ट्रीय स्तर पर इसकी चर्चा दोबारा शुरुआत हो चुकी है। हम लोग उम्मीद करते हैं कि नरेंद्र मोदी जो प्राइम मिनिस्टर है, अमित शाह जो होम मिनिस्टर है, इस बात को अपनी पार्टी की बात ना माने, लेकिन एक देश के लिए एक समस्या है और उचित कार्रवाई वहां पर करे, ऐसे हम लोग उम्मीद यहां पर करते हैं। सस्पेंशन का मतलब उचित कार्रवाई नहीं होती है। जिस तरह से मोदी जी के बारे में किसी ने कहा तो उसको तुरंत अरेस्ट किए, जेल में डाल दिया। यहां तो बयानबाजी से देश को ही खतरा हो गया, ऐसी एक परिस्थिति है। जो भारतीय देश के बाहर है, सर्विस के नाम से गए, बिजनेस के नाम से गए हैं, वो करीब करीब हर साल 6,14 करोड़, अगर मैं भारत का जो हर साल का 24 लाख करोड़ का बजट है उसके हिसाब से बात करूं तो 12% जो है वो इन भारतीय विदेशियों से आता है। आज वहां पर वो सर्विस करते हैं, कमाते हैं और भारत भेजते हैं। अगर इनको ही वहां से अगर निकाला गया तो ये जो आमदनी भारत सरकार को मिल रही है वो खत्म हो जाएगी। और दूसरा है, हमारे अनुमान के मुताबिक 90 लाख से ज़्यादा लोग भारत भेजे जाएंगे। इनको पाल पोसने की जिम्मेदारी केंद्र सरकार की होगी। करीब करीब 20 करोड़ जनता जो भारतीय जनता जो है वो दूसरे देशों में बसी हुई ऐसी एक परिस्थिति है। मैं बंबई वासियों से कहना चाहता हूं कि एक इंटरनेशनल इशू है ये। दूसरी तरफ ये है कि जो बाहर बसे हुए हैं उनमें से 95% सभी हिंदू हैं। आज उनके लिए हम लोग ने खतरा पैदा किया है। इस अमन शांति के मोर्चे के माध्यम से हम लोग यही दिखाना चाहते हैं कि भारतीय जनता पक्ष की भूमिका कुछ भी हो, लेकिन आम जनता जो है वो भारतीय जनता पक्ष के इस भूमिका से सहमत नहीं है और उनके साथ में नहीं है, ये दिखाने का इस जुलूस के माध्यम से हम लोग एक कोशिश कर रहे हैं। और इसलिए 17 जून को जो जुलूस निकलेगा, तकलीफ होगी ये मुझे जानकारी है, लेकिन इस तकलीफ को देशवासियों को बचाने के लिए, देश को बचाने के लिए हम लोग को सहयोग करेंगे बम्बई के नागरिक, ऐसे मैं उनसे अपील करता हूं। और साथ ही साथ ये भी ऐलान करता हूं कि मुस्लिम संगठन जितने भी यहाँ पर शामिल हो रहे हैं, उन्होंने यही कहा कि हम लोग शांति से इस जुलूस में आएंगे, शांति से जाएंगे। देश के जैसे दूसरे हिस्सों में पथरावबाजी हुई, दंगा हुआ, वैसे बम्बई में नहीं होगा, ऐसा आश्वासन उन्होंने हम लोगों को दिया है। और मैं उम्मीद करता हूं कि जो मुस्लिम संगठन ने हमको ये आश्वासन दिया है वो उसका वो पालन करेंगे, ऐसा मैं उम्मीद करता हूं। और ये एक इंटरनेशनल इशू बनने के पहले जो राज्य के पुलिस दिल्ली में पहुंचे हैं, निपुर शर्मा और जिंदल के खिलाफ कार्रवाई के लिए, वो कार्रवाई जब हो सकती है जब दिल्ली कमिश्नर की जो पुलिस है उनको इजाज़त दे, तब ये कार्रवाई हो सकती है। पिछले 3 दिनों से अनेक राज्यों के पुलिस वहाँ पर बैठे हुआ है, लेकिन अभी ज्या अर्थी ते अटक होऊ देत नाही त्या अर्थी माझ्या अंदाजानं त्यांची ही मनशा असू शकेल, म्हणजे मी त्याच्यावरती काय अधिकृतपणे बोलू शकत नाही, पण त्यांची ही मनशा नसावी असं मी गृहीत धरून चालतोय। याच्यामध्ये माझा असणारा मोहन भागवत जे RSSचे प्रमुख आहेत त्यांना असणारा अपील आहे
की या दोघांना थोडासा शांतपणा शिकवावा आणि तुमच्याकडून असणारं जर काही स्टेटमेंट आलं नाही तर RSSसुद्धा असणारं BJP म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घेतलेल्या भूमिकेशी सहमतात असंच निकष त्या ठिकाणी निघेल, ही परिस्थिती आहे. याच मुद्द्याला घेऊन देशभरात मुस्लिम बांधव रस्त्यावरती उतरले होते, काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या होत्या. मुंबईत देखील अशा पद्धतीचा प्रकार होऊ नये, मोर्चा काढला जाऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांनी आपल्याशी चर्चा केली होती. त्याविषयी काय सांगाल? काय चर्चा झाली? मी आपल्याला जसं म्हणालो की मुस्लिम संघटनांनी आम्हाला असणारं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. मौलवींकडूनही आश्वासन त्या ठिकाणी आलेले आहेत आणि इथे असणारं आपल्यासमोर उपस्थितही आहे त्यांचे असणारे प्रतिनिधी. मौलवी आझादार अब्बास खान म्हणून असणारं त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी ते याच ठिकाणी उपस्थित याच्यासाठीच आहे की 17 तारखेचा मोर्चा हा शांततेने निघेल, कुठल्याही पद्धतीने असणारा दगडफेक होणार नाही, कारण का आम्हाला दगडफेक करायची नाही आहे. आमचा उद्देश जो आहे की ज्यांनी हे म्हटलेलं आहे त्याच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे, हाच आमचा उद्देश असल्यामुळे शांततेने निघेल असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. महाराष्ट्र के गृहमंत्री ने इसमें कहा है कि शुक्रवार के दिन मोर्चा को निकलने नहीं देंगे, आने वाले शुक्रवार को कार में और सोलापुर में भी काफी भीड़ जमा हुई. देखिए, ये पॉलिटिकल पार्टी ऑर्गेनाइज मोर्चा है और इसलिए मेरे ख्याल से जो ज़रूरतें देखते हुए क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए उसको बंदोबस्त में देते हुए मेरे ख्याल से हम लोग ने ये मोर्चा शुक्रवार को रखा है. जिस तरह से वायलेंस हुआ, हिंसा हुई उसके बाद ये कहा गया कि ये जो है मेन आरोपी, ये 2 आरोपी कह के उसके बाद उनके घरों को डिमोलिश किया गया डायरेक्ट, बगैर किसी कोर्ट में ले जाए या किसी तरह से ट्रायल किए हुए. इसको आप किस तरह से देख रहे हैं? इसमें कितनी आप एक्सपर्ट हैं? देखिए, ये तो उत्तर प्रदेश में ये काफ़ी बड़ी संख्या में हुआ है, इसकी जानकारी हम लोग को है. ये कानूनी नहीं है, मतलब आंदोलन करना ये तो कॉन्स्टिट्यूशनल राइट है आपका. हिंसा नहीं होनी चाहिए ये पूरी तरह से हम लोग समझ सकते हैं उसमें, लेकिन हिंसा जो है, जो हम लोग की अब 30-40 साल की जो राजनीतिक उम्र हो चुकी है, हिंसा जो सहयोगी होता है वो भी करता है, या जिसको लगता है हिंसा होना चाहिए वो भी करवाता है. ये दोनों तरीके से. तो ये देखना होगा कि भैया ये बहाना पकड़ते हुए कि हिंसा करवा दो और फिर लोगों के घर गिरवा दो. मैं समझता हूँ कि सुप्रीम कोर्ट ने इसमें दखलंदाज देनी चाहिए, हाई कोर्ट ने दखलंदाज देनी चाहिए और जिन्होंने ये किया है इस पर कार्रवाई होनी चाहिए. आपकी रैली में कहा जाता है कि 1 लाख से ज़्यादा शहीद होने वाले. तो मुझे अंदाज़ नहीं कितने लोग आएंगे. हम तो अपील कर रहे हैं, हम तो बम्बई के नागरिकों को भी अपील कर रहे हैं कि भैया ये सिर्फ मोहम्मद पैगंबर के बारे में कहा है, इसी बारीक से नज़र से ना देखे, एक ही एंगल से ना देखे, लेकिन ये जो है एक इंटरनेशनल मामला बन चुका है. जो हिंदू समाज, जैसे मैं कहा 95% बाहर मुल्कों में रह रहा है, उनकी भी एक हिफाजत की अब परिस्थिति निर्माण हो चुकी है, क्योंकि डिपोर्ट होना अगर शुरुआत हो गया तो इनको यहाँ लाना होगा, उनको कहीं भेज नहीं सकते, कहीं जा नहीं सकते वो. तो इसको इंटरनेशनल मामला ना बनने के लिए मैं बम्बई के वासियों को भी कह रहा हूँ कि आप भी इसमें शरीक होइए. इसलिए हमने तमाम राजनीतिक पार्टी, सेकुलर पार्टियाँ जो हैं उनको न्योता दिया है कि वो इसमें शामिल हों. कल तक जो रिस्पांस आएगा वो हम लोग आप लोगों को बताएंगे. देखिए, हम लोग को कहीं ना कहीं से भी तो जानकारी मिली, जानकारी तो होती देती है, या जिस तरह से इस देश की परिस्थिति निर्भय हो रही है तो उससे क्या क्या हो सकता है
तो उसमें यही हम लोग ने अनुमान लगाया था कि अगर दोबारा किसी को जीतना है या दोबारा किसी को अपनी सरकार बनाना है तो बेवकूफ़ तो हम लोगों को बना नहीं सकते, इकोनॉमिकली हम बेवकूफ़ नहीं बना सकते, सोशली हम बेवकूफ़ नहीं बना सकते, इमोशनली हम बेवकूफ़ लोगों को ज़रूर वहाँ पर बना सकते हैं। और इसलिए ये था कि हम लोग के दिमाग में यह आया कि मोहम्मद पैगंबर जो है वो टारगेट बन सकते हैं, और इसलिए हम लोग ने ये कांग्रेस वालों से कहा था कि भैया बिल हम लोग ले आते हैं, एक इंडिपेंडेंट एमएलए से जो है उसको हाउस में पेश करते हैं, आप उसको मंजूरात दीजिए ताकि उसे कुछ ना हो। जो हमारा अनुमान था वो अनुमान मेरे ख्याल से सही निकला कि मोहम्मद पैगंबर के बारे में जो है वो बयानबाजी हुई और परिस्थिति जो है वो बेकाबू ले जाने की एक व्यवस्था बनाई जा रही है, ये भी हम लोग कह रहे हैं। लेकिन आम जनता अगर रास्ते पर उतरेगी तो मैं हमेशा मान के चलता हूँ कि मोदी जी को और अमित शाह को प्रेशर होगा कि इन दोनों पर कार्रवाई करें। अच्छा, बरं, गेली 30-40 वर्ष आम्ही असं राजकारणामध्ये आहोत आणि त्याच्यामुळे सत्ता टिकवण्यासाठी काय काय राजकारण होऊ शकतं, कुठला मुद्दा त्या ठिकाणी घेतला जाऊ शकतो, उपस्थित घेऊ शकतो, याचा एक अंदाज होता। आर्थिक दृष्टिकोनातून असणारा परिस्थिती नाही की ज्याच्यावरती राजकारण केलं जाऊ शकतं, सामाजिक दृष्टिकोनातून असणारा सुद्धा इथे फेल्युअर आपल्याला असणारं या ठिकाणी दिसते। आणि म्हणून पुन्हा सत्तेवरती यायचं असेल तर इमोशनल इशू, भावनात्मक प्रश्न हा असणारा उपस्थित करावा लागेल, आणि भावनात्मक परिस्थिती उपस्थित करावा असेल तर मुसलमानांमध्ये रिॲक्शन आणणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। आणि मुसलमानांमध्ये रिॲक्शन आणायची असेल तर मग हजरत मोहम्मद पैगंबरावरती आपण असणारं वक्तव्य केलं पाहिजे, कारण का मोहम्मद हजरत पैगंबरासाठी मुस्लिम समाज आपला जीवही द्यायला तयार आहे। आणि आपल्याला असं दिसतंय की वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यातून की हा मुस्लिम समाज काहीही करायला तयार आहे अशी असणारी परिस्थिती आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की मुंबईमधल्या ज्यावेळेस आम्ही हा मोर्चा आयोजित करायचा आमच्याकडे आग्रह झाला, पक्षाकडे आग्रह झाला या मुस्लिम संघटनांकडून, त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बसून की इतर राज्यांमध्ये जे घडलं ते मुंबईमध्ये घडणार नाही याची दक्षता आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी घेतली पाहिजे। त्यांनी असणारा आपापल्या असणाऱ्या मोहल्ल्यांमध्ये लोकांशी बोलून खात्री करून मगच आम्ही असणारा या ठिकाणी जाहीर केलं आहे। आणि मी असणारा मानतो की मुंबईतला मोर्चा हा शांततेने होईल, परंतु हे जे बिल आम्ही आणलं ते बिल हे अँटिसिपेटच केलं, आम्ही असणारा गैर धरून चाललं की मोहम्मद पैगंबरावरती कुठे नाही कुठेतरी वक्तव्य केलं जाईल, कायदा आला तर करणारा थोडासा घाबरेल आणि थांबेल, कायदा आला नाही म्हणून त्यांची हिंमत झाली आणि त्यांनी वक्तव्य केलं अशी परिस्थिती आहे। नाही, मला वाटतं तो नंतर घेऊ आपण, प्लीज। मैं उसमें कुछ टिप्पणी नहीं करना चाहूँगा। थैंक यू एवरीबडी। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे